तलाठी भरती 2025 मध्ये येण्याचे खूप जास्त प्रमाणात चान्सेस आहेत। पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये तलाठी भरती ही येऊ शकते। जवळजवळ 2477 जागांसाठी तलाठी भरती ही होऊ शकते। त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। शैक्षणिक पात्रता असेल, वयोमर्यादा असेल, त्यानंतर भरती कधी येऊ शकते, कोणत्या महिन्यामध्ये साधारणतः भरती येऊ शकते, याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जे तलाठी भरतीची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत। ओके, तर मित्रांनो 2477 जागांसाठी भरती होण्याचे चान्सेस हे आहेत। त्यापेक्षा जागा ह्या वाढू शकतात। ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये जाहिरात येईल तर त्यावेळेस आपल्याला समजेलच जागा ह्या वाढू शकतात। ओके, तर त्यासाठी वयोमर्यादा काय लागते तर वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष। तुमची जर ओपन कॅटेगरी असेल, तुमचं वय जर 18 वर्ष असेल तर तुम्ही तलाठी भरतीसाठी ऍप्लिकेशन भरू शकतात, फॉर्म भरू शकतात। 18 ते 38 वयापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात। त्यानंतर अदर ज्या कॅटेगरी आहेत SC, ST, NT, OBC एक्सेट्रा, तर त्यासाठी 18 ते 43 वयोमर्यादा आहेत। 18 ते 43 वय असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक यासाठी 18 ते 45 वयोमर्यादा आहेत। ओके, तर तलाठी भरती ही पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये येऊ शकते मित्रांनो। तर त्यासाठी तुम्ही आतापासूनच अभ्यासाला लागायचं आहे। ओके, आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं शैक्षणिक पात्रता। ओके, शैक्षणिक पात्रता पदवी। ओके, कुठल्याही शाखेची पदवी त्या ठिकाणी तुम्ही केलेली असेल, ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट असेल तर तुम्ही तलाठी भरती ही देऊ शकतात। पदवीमध्ये BA असेल, BCom असेल, BSc असेल, त्यानंतर इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, एनी डिग्री, कोणतीही डिग्री त्यासाठी पाहिजे। ग्रॅज्युएशन तुमचं त्या ठिकाणी पाहिजे। BA मधून असू द्या, BCom असू द्या, त्याच्यानंतर फार्मसी असू द्या, त्यानंतर BSc ऍग्री केलेली असू द्या, सर्व डिग्री पास विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेबल आहेत। ओके, तर तुमची पदवी त्या ठिकाणी पाहिजे। आणि जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत ते विद्यार्थी पण ह्या परीक्षेची तयारी करू शकतात। ओके, तुमचं ग्रॅज्युएशन त्यावेळेस कंप्लीट होईल, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरून तलाठी भरती ही देऊ शकतात। ओके, म्हणजे जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचं फायनल इयर झालेलं आहे, पदवी झालेली आहे, तर ते विद्यार्थी या परीक्षेची तयारी करू शकतात। आणि काही विद्यार्थ्यांना अगोदरपासून जर तयारी करायची असेल तर ते विद्यार्थी त्या परीक्षेची तयारी करू शकतात। ओके, परीक्षेचे स्वरूप बघा, परीक्षेचे स्वरूप कसे असते बघा, 100 प्रश्न 200 मार्क। ओके, तलाठीला 100 प्रश्न असतात। तलाठीची जी परीक्षा होते तर त्याला 100 प्रश्न असतात आणि 200 मार्कची परीक्षा त्या ठिकाणी होत असते। आता निगेटिव्ह मार्किंग बघा, निगेटिव्ह मार्किंग नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे जास्तीत जास्त सिलेक्शन होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे असतात। आणि आता ही परीक्षा शक्यतो MPSC घेऊ शकते। जर ही परीक्षा लेट झाली तर MPSC परीक्षा घेऊ शकते, नाहीतर TCS IBPS मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाऊ शकते। ओके, तर फिक्स जागा अजून नाहीये। 2477 जागा हे एक टेंटेटिव्ह आहे, तर त्या जागांमध्ये वाढ त्या ठिकाणी होऊ शकते। तर मित्रांनो हे 4च विषय असतात, मराठी, इंग्रजी, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता आणि GK हे 4 विषय असतात फक्त तलाठी भरतीला। ओके, 50-50 मार्कसाठी प्रत्येक विषय असतो। ओके, असे टोटल 100 प्रश्न आणि 200 गुणांची परीक्षा तुमची होत असते। यासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही ते। ओके ओके, तर मित्रांनो तलाठी भरतीची जी काही जाहिरात आहे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये येऊ शकते। तर ती जाहिरात सप्टेंबर नंतर शक्यतो येऊ शकते। तर त्यासाठी तुम्हाला आतापासूनच अभ्यास करायचा आहे। बाकी इतर सरळ सेवांच्या ज्या काही भरत्या आहेत तर त्या भरत्या या वर्षी खूप जास्त प्रमाणात होऊ शकतात। त्यासाठी तुम्हाला आतापासूनच अभ्यास करायचा आहे। तर मित्रांनो तलाठी भरतीसाठी आपण फाउंडेशन बॅच सुरू करत आहोत, एकदम बेसिक पासून। जे विद्यार्थी तयारी करू इच्छितात तर ते आपल्या बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे। 8669391631 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा कॉल करून ऍडमिशनसाठी इन्क्वायरी करू शकतात। तर आपण एकदम बेसिक पासून सर्व विषयांची तयारी करून घेणार आहोत। मराठी असेल, इंग्रजी असेल, त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता आणि GK या सर्व विषयांची तयारी करून घेणार आहोत। तुम्हाला जर या परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्ही आतापासूनच अभ्यासाला लागलं पाहिजे। ओके, तर तुमचा अभ्यास पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये होऊ शकतो। ज्यानंतर जाहिरात आल्यानंतर तुम्हाला पेपरसाठी फक्त 1 ते 1.5 महिना कालावधी असतो। 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचा अभ्यास त्या ठिकाणी होत नाही, त्यामुळे तुम्ही आतापासूनच अभ्यास केला पाहिजे। ओके, तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण
माहिती ही समजलेली असेल, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. टेलिग्रामवरचं सर्व इन्फॉर्मेशन, सर्व अपडेट टेलिग्राम चॅनलवरती वेळोवेळी भेटत असतात. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.